मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी 5 दिवस मुंबईत उपोषण केल्यानंतर सरकारच्या वतीनं त्यांना हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत असा GR देण्यात आला। त्यानंतर मराठ्यांनी विजय साजरा केला। सर्वत्र मराठ्यांमध्ये जल्लोष असताना कुठंतरी या आंदोलनाला पुन्हा चिघळण्यासाठी किंवा भावना दुखवण्याचा प्रयत्न प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्याकडून होत आहे, वारंवार होत आहे। त्यासाठी मी त्यांच्या विरोधात खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे। माझं कोणाला वैयक्तिक टार्गेट करण्याचा हेतू नाही, मात्र मराठा ओबीसी समाजात वाद होऊ नये, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडू नये हा या तक्रारीमागचा एक हेतू आहे। मी पत्रकार आहे, चिकित्सक आहे, त्यामुळे समाजात कुठेतरी चुकीच्या पद्धती पडू नये म्हणून मी अर्ज इथं तक्रार अर्ज दिलेला आहे। विशेष म्हणजे त्यांनी फार एक भयंकर कृत्य केलं आहे। त्यांनी शासनाचा GR फाडला आहे, म्हणजे त्यांना भारतीय घटना मान्य नाही का? आणि त्यांचे वारंवार वक्तव्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधात असो किंवा मराठा समाजाबद्दल असो हे कुठल्या तरी देशाने प्रेरित आहेत आणि ओबीसी मराठा दंगली भडकवण्याची कृती ते करत आहेत। त्यामुळे कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत जे जे गुन्हे दाखल होते ते त्यांच्यावर करावेत अशी माझी मागणी आहे। राज्यात सर्वत्र शांतता असताना हाकेंकडून एकीकडे ओबीसी समाज म्हणतो की आमचे समाधान झाले आहे, आमची कोणतीही याबाबत तक्रार नाही, तरीसुद्धा हाकेकडून जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा हा वाद पेटवण्याचा प्रयत्न आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ओबीसी मराठा बांधव गुण्यागोविंदाने नांदत आहेत, ते असेच नांदले पाहिजेत। त्यासाठी हाकेंवर गुन्हा दाखल करून त्याच्या अपकृत्याला आळा घालणे गरजेचे आहे। मराठ्यांनी आजवर अनेक आंदोलनं केली, 52 मोर्चे काढले, त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा शांततेत आंदोलन केलं। मराठी शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलनं करतात, चुकीचे वक्तव्य करत नाहीत। त्यामुळे एवढ्या मोठ्या समुदायाला कुठेतरी डिवचण्याचा, त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न हाकेंकडून होत आहे। मी स्वतः वैयक्तिक मराठा समाजाचा असल्याने माझ्यासुद्धा भावना दुखावल्या आहेत आणि समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या नुसार जे जे काही गुन्हे दाखल होत असतील ते तात्काळ दाखल करावे अशी माझी मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।